चला संकेत इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. 4 षटकांचा सामना सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. कारण आज तब्बल 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळणार आहात. तरी जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक शुभमजी म्हात्रे यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये जर पाहिलं तर आकाश राऊत, हिमेश पाटील सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचे मान्यवर दाखल झालेले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं दरवर्षी भरवली जाते. याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन या क्रीडांगणावरती आपण पाहतो. यानंतरचा सामना द ग्रेट मराठा झूचंद्र मोहनदादा पाटील यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये उमेळमान संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं. यानंतर आपण लगेच दुसरा सामना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय. काय जबरदस्त कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 8 सामने सातत्याने पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना आपण पाहिलं होतं. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती अमय पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना ससू नवगर या संघाने केली होती. कानाईस्फोट पाई या चषकामध्ये आणि उपविजेता हा संघ राहिला होता. प्रभावित केलं होतं. चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि चांगल्या फॉर्मात असलेला संघ ससू नवगर आपल्याला पाहायला मिळतोय. या संघामध्ये जर पाहिलं तर करण पाटील, हर्षद यांना देखील तुम्ही पाहता. अमयला पाहता. आज ऋतिक देखील आहे. फ्लाइंग स्लिक मध्ये ऋतिकला देखील तुम्ही पाहू शकता. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमय. हो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना सॅमच्या बॅटमधून आलाय चौकार. खराब चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार सॅमच्या बॅटमधून. यावेळेस देखील खोलात टाकला होता. चॉप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर फुल टॉस चेंडू इथे वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यशस्वी देखील गोलंदाज झाले. मोठा फटका खेळू दिलेला नाही. चांगलं कमबॅक अमयने केलंय. मागील चेंडूवरती सॅमच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील कोलात टाकलाय लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डाऊन द बॉल. मिस्टेक करतील का? नाही मिस्टेक करणार. पकडलाय कॅच. सॅमला बाद केलाय. पहिला धक्का फलंदाज बाद. चला बॅटर बी फास्ट. लगेच फलंदाज मैदानावरती दाखल करायचा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सॅमने केला. फटका फसला. लॉंग ऑफला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपण पाहिला. अप्रतिम झेल आणि अमयचं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरुद्ध चौकार आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजाला त्यांनी बीट केलं आणि त्याची विकेटही मिळवली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि खऱ्या अर्थानं ट्रॅप रचला होता. लॉंग ऑफला फिल्डर देखील होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल या मॅचमध्ये आपण पाहिला. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट पोझिशन नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती भावेशला या मॅच मध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना पाहताय. परंतु अमय फ्रंट लाईन गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये यशस्वी झालेत. चांगली गोलंदाजी करतायत. प्रश्न विचारतायत. अवघड प्रश्न आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. इथे फुलटॉस बॉल गॅप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. त्याला बीट करून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. भावेशच्या बॅटमधून देखील चौकार.
टॉस चेंडू होता, सर्कलला वेधणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह स्ट्रोक पाहिला आपण भावेशच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक. पहिला चेंडू फेस करत होता, फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळले आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इथे फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. करण पाटील वेगाने चेंडू वरती आलेत, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केलेली आहे. तिसरीचा प्रयत्न, तिसरी पूर्ण. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंग चांगली झाली होती करणच्या माध्यमातून, बॅकअप या ठिकाणी झालेला नाही आहे आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेला आतापर्यंत कॅपिटलाइज केलंय संकेत 11 या टीमने, कारण 11 धावा बनवले. जरूर सॅम बाद झालाय, परंतु मैदानावरती भावेश दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली सुरुवात या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर एका बाजूला तुम्ही अमईला पाहताय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 12 धावा. रुपेश गोवारी या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय. सलामीला तो दाखल झालाय. आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना त्याने केलेला नाही आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना इथे वाईट बॉल अमईच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑफ त्या ठिकाणी पुढे येत आहेत. लॉंग ऑफने मिस्टेक केलेली आहे. खराब फिल्डिंग आणि इथे जर पाहिलं तर आणखीन 2 धावा. त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफ पुढे आले होते. लॉंग ऑफ कडून मिस्टेक झाली. अगदी मिड ऑफ पर्यंत पोहोचले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हवेत खेळले होते. लॉंग ऑफच्या वरतून ऑन द राईस खेळायचा होता आणि तिथे जर पाहिलं तर फटका फसलाही होता. चांगला प्रयत्न राहिला, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि आणखीन 2 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना संकेत 11 चंद्रपाडा या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. तब्बल 14 धावा. आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये काय सुरुवात झाली आहे. चांगल्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे. सॅमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार तो बाद झाला. भावेश मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली सुरुवात. खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न संकेत 11 या संघाने केला. ज्या पद्धतीने आक्रमकता त्यांची पाहायला मिळाली. सुरुवातीपासून पॉझिटिव्ह इंटेंटने हा संघ मैदानावरती उतरला. टॉस हरला होता. बॅटिंग आली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती भावेशला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील वेगवान गोलंदाज. षटक क्रमांक दुसरा हाताळतो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. वेगात टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही. उशिराने बॅट फिरली आणि बॉल वेगाने प्रस्थान झालाय यष्टिरक्षकाच्या दिशेने. इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर वेग धारण केला होता. वेगात हा चेंडू टाकला होता जयच्या माध्यमातून. कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. बीट केलाय फलंदाज भावेशला, कारण भावेशच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये धावा आलेत. 7 धावांवरती तो खेळतोय. पॉझिटिव्ह इंटेंट त्याचा मैदानावरती पाहायला मिळालाय आणि त्याच्याच विरोधात हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्ट्रोक साठी जागा बनवायची होती. वेगात टाकलाय. थोडीशी लेंथ मागे खेचली. राईजी झालाय चेंडू. इथे चेंडू आलाय डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव जय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. इथून जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव होता. चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते. रिचेबल बॉल नव्हता. थोडीशी बॅकफुटला गेली आणि तिथून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न भावेशने केलाय. इथे मोठा फटका उडवला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी भावेशच्या बॅटमधून आलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक्कन असा आवाज आला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. 7 धावांसाठी कमालीचा स्ट्रोक भावेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील फुटवर्कचा अभाव. जागेवरून खेळले. स्ट्रोक साठी जागा बनवायची होती. वेगवान चेंडू होता. वेगात टाकलाय. लेन थोडीशी मागे खेचली. बीट केलाय पुन्हा एकदा भावेशला.
मागील चेंडू ओव्हर पिच होता आणि त्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर आखूड टप्प्याने चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूची दिशा आपल्याला पाहायला मिळाली आणि कमालीचा चेंडू जय यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळत फिल्डर आहेत पॉईंटला. जजमेंट चुकलंय, खऱ्या अर्थानं चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही आहेत. सेकंडचा कॉल केलाय, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये टाकलेत. गोलंदाज जय पाटीलने 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी तो करतोय, अवघड प्रश्न विचारतोय. मागील चेंडूवरती देखील फलंदाजाला अगदी फसवलंच होतं, परंतु पॉइंट त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते आणि तिथून जर पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. यावेळेस देखील खोलात टाकला होता, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केलाय. आणखीन एक उडवलाय 22च्या बॅट मधून, आणखीन एक षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाने तब्बल स्कोर कार्ड वरती 28 धावा. पहिल्या षटकामध्ये अमईच्या विरुद्ध 14 धावा आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जयनं सुरुवात चांगली केली. शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं त्याच्या विरुद्ध धावा आल्या. तब्बल 14 धावा त्यांनीही खर्च केल्या. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 14च्या सरासरीने आतापर्यंत या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाने वाटचाल केली आहे. चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. भावेश कमालीच्या फॉर्ममध्ये आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत, त्याचे आयसेट चांगले झालेत आणि अप्रतिम बॅटिंग या मॅच मध्ये तो करतोय. इथून विकेट हवी आहे. खऱ्या अर्थानं एक विकेट मिळाली, सॅमला बाद केलं. तदनंतर चांगली भागीदारी रुपेश गवार आणि भावेश या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती लोकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे, इथून कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावा लागतील, दबाव टाकावा लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा या मॅच मध्ये बनल्यात. होईते क्लीन बोल्ड अराउंड द लेग 3 फ्लॅचित. युमेश आय विल डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त. फलंदाजाला बाद केलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती, पार्टनरशिप ब्रेक करायला हवी होती आणि खऱ्या अर्थाने ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे लोकेशने. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर मैदानावरती दाखल झालाय आणि सागरच्या विरोधात इथे जर पाहिलं तर हाफ ट्रॅक करता पुल करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर जय येतात, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल सागरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 30 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. चांगल्या स्थितीमध्ये संकेत 11 चंद्रपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली, फलंदाज रुपेशला बाद केलं. सागर पाटील मैदानावरती दाखल झालाय. मोठे फटके खेळण्यासाठी सागर जाणला जातो आणि खऱ्या अर्थानं तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्या होता, पुन्हा एकदा पुल करायचा होता. तितकाचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन, कारण वेगाने चेंडूवरती आले. चेंडूची फेकी देखील चांगली, परंतु इथे सेकंडचा कॉल केला जाईल का? हो केलाय. गॅदर व्यवस्थितरित्या करता आलं नव्हतं लोकेशला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 32 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न लोकेशला करावा लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 28 धावा या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाने बनवल्या होत्या. त्यामुळे धावा रोखाव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. या विकेट वरती जर पाहिलं तर धावा सातत्याने आपण होताना पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील आप ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. गतीचा काटा इथे बदलला होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
लोकेशनं काय गोलंदाजी केली आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजांना अवघड प्रश्न या मॅचमध्ये त्यांनी विचारलेत. आतापर्यंत 4च धावा या षटकामध्ये लोकेशने खर्च केल्यात. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हा प्रकार होता, पूल केलाय डीप मध्ये, प्रोटेक्शन काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, ते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 33 धावा, 33 धावा स्कोर कार्ड वरती या षटकामध्ये धावा थांबवल्यात. खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण देखील खऱ्या अर्थानं दाखवत आहेत. सुरुवातीचे चेंडू वेगात टाकले, इथे गतीमध्ये परिवर्तन करतायत. व्हेरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर भावेशला तुम्ही पाहताय काही बॅटिंग केली भावेशने या मॅच मध्ये आतापर्यंत. हो, भावेशच्या विरोधात पुन्हा एकदा जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यष्टीरक्षक मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्राच्या स्वरूपात तब्बल या 4 धावा. चांगला चेंडू टाकला होता परंतु यष्टीरक्षकाने मिस्टेक केली. नशिबाची साथ या ठिकाणी फलंदाजाला मिळाली. 4 धावा, आलाय चौकार. कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. व्हाईट बॉल देखील पंचाने दिलाय. तब्बल 5 धावा या चेंडूवरती व्हाईट बॉल देखील दिलाय. 39 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर करण पाटील मिस्टेक करतायत करण त्या ठिकाणी. सोपा झेल होता, चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. आणखी इथे धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. काय सुरुवात केली आहे, काय बॅटिंग केली आहे संकेत 11 चंद्रपाडा संघ. खऱ्या अर्थानं मागील काही वर्षामध्ये जर पाहिलं तर NCAच्या माध्यमातून या संघाला आपण खेळताना पाहिलंय. आज एक फॉर्मॅट मध्ये हा संघ खेळतोय आणि अप्रतिम सुरुवात या सामन्यामध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा, म्हणजेच काय 13 पेक्षा जास्त सरासरी आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांनी मेंटेन केलेली आहे. स्कोर कार्ड वरती 40 धावा झाले. क्षमस्व, थोडस गुणलेखकाच्या माध्यमातून मिस्टेक झाली होती. 40 धावा, कारण या षटकामध्ये 12 धावा आलेत आणि मागील 2 षटकामध्ये 28 धावा होत्या. 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. स्लॉगवरचा षटक आहे, खोल टाकलाय, क्लीन बॉल. आणखीन एक चांगला चेंडू, फलंदाजाला बाद केले, सागरला बाद केलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज राकेश वाघमारे मैदानावरती दाखल झाल्या. हा मिस खिलाडी को जानते है. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक फॉर्मॅट मध्ये द ग्रेट मराठा या टीमचं देखील त्यांनी नेतृत्व केलंय राकेश वाघमारे. आणि या मैदानावरती जर पाहिलं तर इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण संकेत 11 चंद्रपाडे या संघाच्या माध्यमातून तो सातत्याने खेळत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर करणने विकेट मिळवली, फलंदाजाला बाद केलं. यॉर्कर चेंडू होता, क्लीन बोल्ड केलं सागरला. सागरची विकेट या ठिकाणी मिळवली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथेही फटका फसलाय. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज राकेशला देखील बाद केलाय. आणखीन एक फलंदाज बाद.
सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. करण पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत. या मॅच मध्ये कमबॅक करून दिले ससूनवगर क्रिकेट क्लब ससूनवगर या टीमला. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 40 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या. स्लॉग वरचं षटक निर्णायक षटक टाकण्यासाठी करण मैदानावरती दाखल झालेत आणि सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजाला त्यांनी बाद केलाय आणि तो हॅट्रिक वरती देखील आलाय. करण पाटील ऑन हॅट्रिक. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक तो सादर करेल का? कालच्या दिवसामध्ये देखील विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये करण पाटील हॅट्रिक कंप्लीट करेल का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती यतीश दाखल झाले. हॅट्रिक बॉल. करण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल हो यावे समोरच्या दिशेने लॉंग ऑफला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर येत आहे त्या ठिकाणी बॅकअप आहे. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 41 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव करण पाटीलनं खर्च केली आहे. लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी करण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. करणच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. चांगल्या धाटणीचं तो गोलंदाजी करतोय. अप्रतिम कामगिरी. यावेळेस देखील पूल केला पॉवरफुल चपराक मारली आहे. सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. काय फटका सजवला होता. अप्रतिम फटका. फलंदाज भावेशच्या बॅट मधून काय भावेशने बॅटिंग केली आहे. लाजवाब कामगिरी या मॅच मध्ये भावेश करतोय. इथे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी जय पाटील. फिल्डिंग चांगली आहे. वाह अप्रतिम फिल्डिंग जय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वेगवान चेंडू होता, गॅप मध्ये खेळले होते, परंतु जय पाटील अप्रतिम कामगिरी. चित्याची चपलाई त्याची पाहायला मिळाली. जीवाच्या आकांतामध्ये धावले होते. चेंडूला स्टॉप केलं आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अप्रतिम फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा देखील त्यांनी सेव्ह केल्यात. 49 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा करण पाटील. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. इथे लोअर फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला टर्न केला. फिल्डर वेगाने चेंडूवरती आले. सेकंडचा इथेही कॉल केलाय आणि ते धावाची संधी, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भावेशने अप्रतिम बॅटिंग केली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 33 धावा नाबाद राहिला भावेश आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळाली. तब्बल 3 षटकार 1 चौकार. भावेशच्या बॅट मधून 12 चेंडूचा त्याने सामना केला. 33 धावा बॅट मधून त्याने बनवल्या. तब्बल स्कोर कार्ड वरती धावसंख्या बनली 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ससूनवगर क्रिकेट क्लब ससूनवगर या संघाच्या विरोधात. अप्रतिम बॅटिंग केली आहे संघ 11 चंद्रपाडा संघ. आज चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळाला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन द ग्रेट मराठा आणि उमेदमान वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. द ग्रेट मराठा झूचंद्र मोहनदादा पाटील यांचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये उमेदमान वसई हा संघ देखील आपण खेळताना पाहणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी आणि दुसऱ्या डावासाठी या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय असे आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने याच परिसरातील एक नामवंत समालोचक अक्षयजी साटम सर दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईंट होतील. धन्यवाद.
द ग्रेट मराठा संघाचा कॅप्टन रवी वाघमारे आपण लगेच यायचंय. अजून एक इनिंग बाकी आहे पण टॉसला पहिला या. रवी लवकर या, क्विक फास्ट. 52 धावसंख्येचं आव्हान सामोरे ठेवलंय ससूनगर क्रिकेट क्लब. पूर्वी जर पाहिलं 3-4 वर्ष अगोदर तर दोन्ही संघ एनसीए मध्ये होते. त्यानंतर एनसीए मधून बाहेर पडल्यानंतर भरपूर सारी चांगली प्रगती या दोन्ही संघांनी केले. एक साहेब प्रतिष्ठानमध्ये खेळतो, एक सरकार आणि चॅम्पियन या असोसिएशन मध्ये हे संघ पाहिलेत आपण. आणि दोघांच्या अपोजिट चांगला खेळ, नेहमीच रंगतदार. ससूनगर संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमय आणि लोकेश ही जोडी. ससूनगर संघ चांगल्या टच मध्ये आहे. नुकताच पायाच्या मैदानावरती एक ट्रॉफी या संघाच्या नावावर राहिलंय. आणि संकेत 11 साहेब प्रतिष्ठान अंतर्गत टॉप रँकिंगचा संघ आहे. सर्वाधिक ट्रॉफीज या संघाच्या नावावर नेहमी राहिलेत. यंदा देखील सेमीफायनल पर्यंत भरपूर सामने, प्रत्येक मॅच सेमीपर्यंत पोहोचलाय. संकेत 11 चंद्रपाडा हा संघ विपुल पाटील, अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. नवीन म्हात्रे इन ऍक्शन मध्ये. एक गाव एक फॉर्मॅट नेहमीच या टीमच्या माध्यमातून. आणि सर्वात चर्चेचा विषय अक्षय पाटील इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. अक्षय पाटीलला देखील सागर पाटील त्या प्रकारची बॅटिंग लागली नाही आज. धुमाकूळ घातलाय अनेक वेळा या मैदान, परंतु आज थोडा फ्लॉप शॉट ठरला. ढिंचाक जोगले, ढिंचाक कामगिरी, जबरदस्त बॅटिंग. टॉस करतोय आपण. होणारा मॅच जो आहे तो 3 ओव्हरचा असेल, कारण की 12 संघ आहेत आणि त्या कारणास आपण थोडा ऍडजस्टमेंट प्रत्येक टीमनी करा, जेणेकरून जो शेड्यूल आहे ना शेवटपर्यंत 3 ओव्हरचा राहील. आई पद्मावती उमेलमान ना, आई पद्मावती उमेलमान संघ आपण बघतोय. चांगला कॉम्बिनेशन ए बी झाला होता, त्यानंतर आता दोन्ही टीम एकत्र आल्यात उमेदमानचे. आत्माराम लाडकोजी भोईर, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट गर्दी, साने गुरुजी स्पोर्ट्स आणि साने गुरुजी चषक असा टॉस आहे. होणारा मॅच 3 ओव्हर, नॉन पॉवर प्ले. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल नवीन म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. लोअर फुल टॉस बॉल होता. अमय त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक इनला बॅटर. अमयला संधी दिले. कालपासून पाहिलं तर षटकार 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 या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. मला वाटते 100 षटकार क्रॉस झाले असावेत. 101 षटकार, सर्वाधिक षटकार पहिल्यांदा जसा घडला असेल या मैदानावरती. उमेलमान आई पद्मावती उमेलमान संघाने टॉस जिंकलाय. 99 षटकार लागलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोल्डन सिक्सर. कोणता संघ, कोणता खेळाडू, परंतु इथे मिस टायमिंग फटका आहे. सॅम गायकवाडने हा झेल टिपलाय. लोकेश एक हार्ड हिटर बॅटर आहे. यंदा चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सध्या फ्लॉप शो, विकेट डाऊन. त्याच्या आतमध्ये ससूनगर टीमचा वंडर बॉय सिक्सर किंग हे मैदान त्यांनी भरपूर वेळा गाजवलंय. अनेक चांगले रेकॉर्ड्स, चांगल्या आठवणी आहेत या मैदानावरती. आणि हर्षद चालणं फार गरजेचं आहे. लोकेश सध्या नाराज केलंय ज्या पद्धतीने हा बॉल खेळला. मोठा फटका खेळायचा होता या मैदानावर. जर मोठा फटका खेळायचा आहे ना, तो डायरेक्ट तुमच्याकडे पॉवर असायला हवी. हवा जास्त आहे कालपेक्षा, आज हवा कमी आहे. काल जर पाहिले एनसीए अंतर्गत संघ खेळले आणि एनसीए मध्ये अनेक सारे रेकॉर्ड्स ब्रेक. खन्ना इज बॅक या बॅटरला आपण पाहिलं. त्यानंतर शैलेश शैलू
याच्या नावावर 2 हाफ सेंचुरी. आर्यन यांनी सर्वात प्रथम हाफ सेंचुरी. 50 धावा आपण पाहिल्या 3 बॅटरने ठोकल्या आणि 3 वेळा 3 मॅच मध्ये 3 षटकार. खन्ना इज बॅक पाहिलं. निशान मात्रेने प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार ठोकताना पाहिलंय. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव, म्हणून हे रेकॉर्ड्स आहे या स्पर्धेचे. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 3 बॉल 2 धावा. नवीन मात्रे पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळी खेळलेला गेला बॉल मिडॉनच्या दिशेने. राकेश वाघमारे अप्रतिम फिल्डिंग. आउटफील्ड फास्ट आहे. मागील 2 वर्षापेक्षा जर पाहिले यंदा या वर्षी चांगलं मैदान, लेवल प्लेट अप्रतिम पाहायला मिळते. चांगलं मैदान पाहायला मिळते आणि फास्ट आउटफील्ड या नागेश काका मैदानावरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आहे टोटल 3-4 बॉल. मोठा पटका खेळायचा. हवेत बॉल आहे. पुन्हा एकदा सॅम गायकवाड प्रेम मध्ये येतोय. त्याने टिपलाय झेल आणि इथे मात्र ससूनवगरचा वंडर बॉय बाद होते. हर्षद पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. संघाने कुठेच जायचं नाहीये. कदाचित जर समोरचे संघ उपस्थित नसतील ना तर हाफ देखील क्लिअर केला जाईल. 12 संघ आहे आणि शेड्यूल नुसारच मॅच होईल. करण पाटीलने जर 3 षटकार ठोकले तर शुभमजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज करण करता. या मैदानावरती करणला पाहिले आपण. भरपूर सारे षटकार त्याच्याही नावावर आहे. 1 हाफ सेंचुरी देखील पाहिली होती करणची. अनेक चांगले रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहे आणि मजबूत बॅटिंग लाईनअप आहे टीम ससूनगर क्रिकेट क्लब या संघाकडे. करण एक मॅच विनर प्लेयर आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा त्याने आक्रमण केलंय समोरच्या संघावरती. परंतु आज नवीन मात्रे जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय आणि चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आपल्या नावाची छाप पुन्हा एकदा सोडतोय. फार कमी टुर्नामेंट खेळतो नवीन मात्रे. एक गाव एक फॉर्मॅट असला तरच तो स्पर्धा खेळतो आणि इथे आज जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी. टोटल 4 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली ना तर 4, म्हणजे 1 लेग बाईज होती. 3च धावा. नवीन मात्रे 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. घेऊया एक ब्रेक. चला लवकर संकेत 11 क्विक अँड फास्ट. आज कॉमेंटेटर आयोजक तुमच्या मागे लागतील कारण की टाइमपास त्यांना आवडत नाही. परंतु 12 संघ आहेत. आयोजकांची इच्छा होती की 8च संघ खेळवायचे, परंतु संघ इतके आले की कोणाला नाकार देता आला नाही. आपली स्पर्धा आहे. अजून 5 संघ वेटिंग वरती होते. आम्हाला देखील 4 ते 5 संघांनी कॉल केला, पण तो आकाशने सांगितले की लिमिटेड संघ आपण ठेवणार आहोत या स्पर्धेत. बॉलिंग मार्क वरती डिनचाक सोगले. भावेश बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल. यावेळी मात्र हा बॉल जर पाहिला ना तर कुठेतरी फुल टॉस बॉल मिस केलाय बॅटरने आणि इथे हा बॉल विकेट घेऊन जाईल. गॉन. फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र योग्य दिशा देती आलं नाही बॅटरला. स्वतःवरती थोडासा निराश. ज्या पद्धतीने पंचांकडून इशारा आला की बॉल डीप होता तर असं वाटलं आणि डीप होत असल्या कारणास्तव सध्या इथे विकेट गेलाय.
मैदानाच्या आतमध्ये आलाय जय. चार धावा. पहिल्याच बॉलवरती विकेट. भावेश जोगले चांगल्या फॉर्म मध्ये आज. पुढचा मॅच जो आहे ना तो 3 ओव्हरचा आहे. उमेदमान आणि द ग्रेट मराठा इथून होणारे सर्व मॅचेस 3-3 ओव्हरचे असतील. चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह केलाय ऑन दी अप. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 5 धावा. आता इथून इनिंग बिल्ड करावी लागेल बॅटिंगवाल्या टीम ससूनगर क्रिकेट क्लब संघाला. अप्रतिम बॅटिंग लाईनअप आहे सध्या. धावसंख्येचा विचार करावा लागेल. पाठलाग 52चा करायचा आहे. ऑप्स्टमच्या बाहेर वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. टीमची धावसंख्या जर पाहिली 6 धावा आतापर्यंत. या धावफलकावरती भावेश जोगले पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला सलामीला आलेला फलंदाज अमय आहे. इनसाइड आउट. अप्रतिम फटका. फ्लॅट 6. 6 धावा. आहेत की रायटीलाच हवा आहे, लेफ्टीला सुद्धा हवा आहे आणि तिथे देखील षटकार जाऊ शकतायत. काय जबरदस्त ऑन दी अप कव्हर ड्राईव्ह. कव्हरचा लवर अमय पाटील. टीमची धावसंख्या 11 धावा. धावा आतापर्यंत. इथून आता अमय चांगली बॅटिंग करत असताना इथे मिस टायमिंग फटका आहे. पाठीमागे बॉल गेलाय लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने 38 सर्कलच्या बाहेर. यतीश बॉलला कॅरी करतोय आणि तिथपर्यंत 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 13 धावा. 3 विकेट. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जर पाहिलं ना तर येणारे बॉल 14 मध्ये 39 ची गरज आहे. कालचे मॅचेस जर पाहिले तर 68 धावा चेस केल्या एनएम चॅम्पियनने. 50 धावा 2 ओव्हरमध्ये चेस केल्यात. 68 धावा 19 बॉलमध्ये चेस केल्यात. आणि इतर जर पाहिलं तर 101 त्यांनी धावा केल्या आणि 102 धावा या स्पर्धेचा आणि या ग्राउंडचा हाय स्कोर. आता पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळलेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक कलात्मक जबरदस्त षटकार. आणि इथे करेक्शन केल्यानंतर टीमची धावसंख्या 20 आहे. 20. थोडं डिजिटल अपडेटर कडून चुकी झाली, नाहीतर नेहमी विशाल भोईरकडे पाहिलं जातं तर होत असतात मिस्टेक. आणि लक्ष देखील पाहिजे दोन्ही टीमच्या एक्स्ट्रा मेंबरचा, म्हणून आम्ही एक्स्ट्रा मेंबर बोलवत असतो. टीमची धावसंख्या आहे सध्या 20. अमय पाटील छोटा पॅक बडा धमाका आणि धूम धडाका त्याच्या बॅट मधून येत असताना. हो इथे पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट आणि इथे मात्र जबरदस्त कॅच. बेस्ट फिल्डर चिराग म्हात्रेने हा झेल टिपलाय. अप्रतिम फटका होता, पिकअप फटका होता, परंतु थोडीशी पॉवर जी आहे ना ती कमी पडली. डिस्टन्स होतं ते गाठलं नाही बॉलनी आणि इथे विकेट गेलाय. अप्रतिम कलात्मक फटका होता, स्टायलिश फटका होता, सर्व गुण संपन्न फटका होता, परंतु पाहिजे ती पॉवर कमी पडली. विकेट डाऊन. पाटीलला ओपनिंगला पाठवलं आणि छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त बॅटिंग केली. टीमची धावसंख्या जर पाहिलं तर 2 ओव्हर 20 धावा.
येणारे 12 बॉल मध्ये पाहिजे टोटल 32 धावा, म्हणजे 16 धावा प्रति ओव्हर काढाव्या लागतील. तितक्याही सोप्या नाही आणि तितक्याही कठीण नाही आहेत. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 यतीश पाटीलला बोलवले बॉलिंग मार्क वरती. विकेट टेकर गोलंदाज, बऱ्याच मॅचेस ज्याने जिंकून दिल्यात सीकेएम संघाला आणि संकेत 11 संघाला. हा बॉलर यतीशला आपण पाहतोय. सध्या जेपी स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय. जय पाटील करता पहिला बॉल यतीशचा. पहिला बॉल ऑफ स्टंप लाईन जर पाहिली तर पकडली होती आणि वाईड लाईन जे आहे त्याच्या आतून बॉल निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचा सिग्नल येतोय. वाईड लाईन एकच आहे. येणारे 11 बॉल मध्ये 32 ची गरज. अगोदर 2 वेळा देखील हा उल्लेख आम्ही केला. प्रत्येक बॉल वरती अपडेट येईल. 11 बॉल 32 ची गरज. पुन्हा एकदा बॅटची एज घेत शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघून जाते. रुपेश गुवारी त्या ठिकाणी आहे. येणारे आता 10 बॉल मध्ये 31 ची गरज. 10 बॉल 31 चेसेबल आहेत या ग्राउंड वरती आणि डिपेंडेबल देखील आहेत. यतीश चांगली गोलंदाजी करतोय. करण 3 षटकार ठोकायचे आहेत. अनिकेत, करण आउट झाल्यानंतर अनिकेत आलाय. मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर नवीन मात्र त्या ठिकाणी जातोय, परंतु इथे मात्र चेंडूने त्याला बीट करून एका टप्प्याच्या साह्याने येतोय साने गुरुजी चषक चौकार. नऊ चेंडू आणि 27 ची गरज. यतीश पाटील वरती आक्रमण केलंय. नवीन मात्र थोडासा इथे कमी पडला आणि जबरदस्त चौकार येतोय. अनिकेत या टीमची रन मशीन, सिक्सर किंग. अनिकेत वरती भरपूर जिम्मेदारी आहे. मॅच विनर प्लेयर मैदानाच्या आत. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, टायमिंग झाला नाही आणि शॉट मिड विकेट वरून मिड ऑनला बॉल आलाय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक झाल्यात. 27 येणारे 8 बॉल 8 मध्ये पाहिजे 25 धावा. 8 चेंडू 25 ची गरज. साने गुरुजी चषक नेहमीच जर पाहिलं तर टीम ससूनगर खेळत असतो आणि दरवर्षी चांगला बोलबाला राहिलाय ससूनगर संघाचा. 8 बॉल 25 ची गरज असताना ड्राईव्ह केले. बॉल शॉर्ट मिड विकेट वरून डीप मिड विकेटला सॅम येतोय तिथे आणि चेंडूला गॅदर करतोय तिथपर्यंत जर पाहिलं 1 रन. येणारे 7 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा. षटकारांची गरज आहे. 7 मध्ये 4 मारायचं आहे. या विचाराने बॅटिंग करावी लागेल. जय अंतिम बॉल या ओव्हरचा. टीमची धावसंख्या आहे टोटल 28. 7 मध्ये पाहिजे 24. कंपल्सरी चेसिंग. हो, यावेळी अप्रतिम बॉल आणि त्याच बॉलला पिकअप शॉट पद्धतीने खेळलाय. जयच्या बॅट मधून येतोय मच नीडेड सिक्सर. 6 बॉल 18 ची गरज. कम्पॅरिझन 3 ओव्हर मध्ये जर पाहिलं संकेत 11 चंद्रपाडा 40 वरती 2 होते. इथे 34 वरती 4 आहेत. येणारे 6 बॉल 18 ची गरज. म्हणजे स्लॉग ओव्हर ससूनगर टीमच्या बाजूने गेली होती. ज्या पद्धतीने कमबॅक केलं होतं शेवटचं षटक. करणने चांगला कमबॅक केला होता. आता 6 बॉल मध्ये पाहिजेत 18 धावा. एक्सपिरियन्स बॉलर बॉलिंग मार्क वरती बोलवलं गेलंय मिस्टर रुपेश गुवारी.
अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटचे पाहिलेत, जुना जाणता अनुभवी. 6 बॉल 18, 6 बॉल मध्ये 3 षटकार हवेत ससूनगर संघाला. तर 3 ते 4 बॉल चांगले हवेत जिथे कमी धावा डॉट बॉल विकेट येतील संकेत 11 चंद्रपाडा या संघाला. उमेदवार संघाने मला वाटते गोलंदाजी घेतले. द ग्रेट मराठा संघाची बॅटिंग असेल होणारा नेक्स्ट मॅच. 6 बॉल 18 ची गरज. पहिला बॉल रुपेश गोवारीचा. स्ट्राइक एंडला मिस्टर अनिकेत. ओ यावेळी बॉल जर पहिला थोडा खालीच राहिला फुल्ली यॉर्कर लेंथ आणि तिथे जर बॉल पडला ना तर थोडंसं पाहिलं आपण बॅटरला क्वेश्चन मार्क निर्माण होताना. 5 मध्ये 18 ची गरज. ऑफ ब्रेक बॉल, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिले. म्हणून जास्तीत जास्त बॉल जर पाहिला अनिकेत फेस करतोय. जैनी देखील षटकार ठोकलाय, कॉन्फिडन्स त्याचाही वाढलाय. 5 मध्ये 18 ची गरज. इनसाइड एज लागते, पाठीमागे शॉट फाईन लेगला. विपुल पाटील बॉल पकडण्याची एक वेगळीच शैली पाहिली आपण. 4 बॉल मध्ये 17, 4 मध्ये 3 मारायचे आहेत. काल 3 वेळा 3 षटकार निखिल भोईर खन्नाईस बॅकने ठोकल्यात. शुभम म्हात्रेने देखील जबरदस्त बॅटिंग केली. दर्पण म्हात्रेने देखील जबरदस्त बॅटिंग केली. निशांत म्हात्रे, आर्यन सर्व खेळाडू पाहिलं. शैलू बोलबाला राहिलाय. म्हणून जेपी मध्ये क्षमता आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. येतोय षटकार. सिंग जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज रफ अँड टफ. हो हा प्रतिम बॉल जबरदस्त बॉल होता. हा बॉल जर पाहिला ना तर वाईड यॉर्कर लेन आणि इथे कोणताही आन्सर नव्हता बॅटरकडे, उत्तर नव्हतं. येतोय डॉट बॉल. 2 मध्ये 11 ची गरज. आज जयला हिरो बनण्याची संधी आहे आणि इथे जर षटकार आला तर मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि या बॉलवरती संकेत 11 चंद्रपाडा संघाने इरादे स्पष्ट केलंय की मॅच त्यांच्या बाजूने गेलाय. एखादा एक्स्ट्रा बॉल आला तर टीम ससूनगर क्रिकेट क्लब संघाला एक आधार मिळेल या मॅच मध्ये. 52 धावा काल 2-2 ओव्हर मध्ये चेस होताना पाहिल्यात. काल 60 पेक्षा जास्त धावा प्रत्येक मॅच मध्ये झाल्यात. हो यावेळी मात्र पाहिला तर हा बॉल डॉट बॉल येतोय म्हणजे इथे मॅच जिंकलेला आहे तो म्हणजे संकेत 11 चंद्रपाडा संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक टीम ससूनगर क्रिकेट क्लब. ऋतिक, हर्षद, करण, अनिकेत चांगला संघ आहे परंतु सध्या कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना पहिली ओव्हर जी होती ना पॉवर प्लेची, पॉवर प्ले मध्ये रन नाही आल्या ना तर या मैदानावरती आपण पाहिलंय अनेक वेळा मॅचेस अंगलट येत असताना. आणि इथे पॉवर प्ले मध्ये नवीन मात्रेचं कौतुक करेन. 2 विकेट त्यांनी घेतल्या, अवघ्या 4 धावा दिल्या. त्याच्या खात्यामध्ये फक्त 3 धावा आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. हर्षदचा विकेट गेला. सुरुवातीला जर पाहिलं तर आणि त्यानंतर लोकेश हे जे विकेट गेले ना ते आपण पाहिलं. डिंचाक जोगलेने जबरदस्त बॅटिंग केली. 33 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. यायचा डिंचाक जोगले. भावे